नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इन्फॉर्मेशन कामाची. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला शेतामध्ये फळबाग लावायची असेल आणि तुम्हाला माहिती नसेल की फळबाग लावण्यासाठी आपल्याला किती खर्च होतो, त्यामध्ये प्रॉफिट होतो की लॉस होतो व कोणतं पीक लावावं, तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फुल डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला पण समजेल की शेतामध्ये फळबाग लावावी की नाही. तर मित्रांनो, चला तर मग आजचा हा व्हिडिओ सुरू करूयात. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात आधी बघूयात की फळबाग लावण्यासाठी आपल्याला खर्च किती होतो. तर मित्रांनो, एकरसाठी आपल्याला 50 ते 1.5 लाखापर्यंत खर्च होतो. तर हे जे खर्च आहे हा पिकावर अवलंबून राहणार आहे की कोणतं आपण शेतामध्ये पीक लावणार आहोत, तर त्याच्यानुसार आपला जो खर्च आहे तो ठरला जाईल. तर मित्रांनो, शेतामध्ये कोणकोणते पीक लावावेत. तर मित्रांनो, आपण शेतामध्ये डाळिंब, केळी, आंबा, पेरू, चिकू अशा प्रकारे आपण शेतामध्ये फळं लावू शकतो आणि त्याचा वेगळा खर्च होणार आहे. तर मित्रांनो, फळबाग लावण्यासाठी आपल्याला खर्च कशाचा होतो, तर सगळ्यात पहिलं असेल जे की रोपाचा खर्च, त्याच्यानंतर खतं वगैरे, परत ठिबक असेल, परत मजुरांचा खर्च आणि शेत तयार करण्यासाठी त्याचा खर्च असेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला टोटली जो आहे 50 ते 1.5 लाखापर्यंत स्टार्टिंगला खर्च होणार आहे आणि हा खर्च आपला स्टार्टिंगलाच होणार आहे. जे की ठिबक वगैरे असेल त्याचा खर्च आणि परत बाकी खतं वगैरे ते आपल्याला जसं लागेल तसं. आपण आता बघूयात की आपल्याला कोणतं पीक किती प्रॉफिट देतो. तर मित्रांनो, जे आपल्याला वर्षाचं प्रॉफिट आहे, सगळ्यात आधी बघूयात की आंबा जो आहे वर्षाला आपल्याला 2 ते 4 लाखापर्यंत प्रॉफिट देतो. त्याच्यानंतर केळी असेल, केळी जी आहे 1.5 ते 4 लाखापर्यंत आपल्याला प्रॉफिट भेटतो. तर त्याच्यानंतर पेरू असेल, पेरूचा आपल्याला 2 ते 4 लाखापर्यंत प्रॉफिट होतो. परत सीताफळचा आपल्याला 1.5 ते 3 लाखापर्यंत आपल्याला प्रॉफिट होतो. तर शेतकरी मित्रांनो, आता बघूयात की कोणतं पीक येण्यासाठी आपल्याला किती टाईम लागतो. तर सगळ्यात आधी असेल केळी. केळी येण्यासाठी आपल्याला 10 ते 12 महिने लागतात. त्याच्यानंतर आंबा असेल, आंब्याचं पीक येण्यासाठी 4 ते 5 वर्ष लागतात. त्याच्यानंतर पेरू असेल, पेरूला 2 ते 4 वर्ष लागतात. त्याच्यानंतर डाळिंब असेल, डाळिंबला येण्यासाठी 2 ते 4 वर्ष लागतात. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेतामध्ये कोणतंही फळबाग लावू शकता, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रॉफिट होईल व जास्त गुंतवणूक पण करता येणार नाही. आणि शेतामध्ये फळबाग असणं हे खूप जास्त प्रॉफिटेबल गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने शेतामध्ये कोणती तरी एक फळबाग लावावी, जेणेकरून शेतकऱ्याला नक्कीच प्रॉफिट होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला काही डाऊट असेल ते पण सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.